सूर्य किरणाने नटली सजले मथुरे बाजार चाललो तर मथुरे बाजारची वाट तुला माहिती का ग? मला तर मुळीच माहिती नाही बघ. असं करतेस वाट तुला माहिती मला माहित नाही जायचं कसं? त्या वरच्या इथल्या मावशीला हात तरी मारून बघ. वर्ध्याच्या मावशीला तू सांगणार ना ग? इथे माझं कालच भांडण झालंय. अगं तुमचं नेहमीच असतं. मावशी अगे मावशी का ग म्हणता राधा तुझ्या अक्षराशी लवकर ये. अगं नवऱ्याला मांडीवर घेतलंय त्याला पाचशे द्या आलीच बघ लवकर ये.
अग पोरीनो हाक मारली देते तुम्ही नवऱ्याला सारखा कुणावरते मग येते मी बाजारला सारखा कुणावरते मग येते मी बाजारला आगरवाडी विकास मंडळाच्या लाडक्या आगरवाडी विकास मंडळाच्या लाडक्या भोवऱ्याईच्या स्मरणार्थ आगरवाडी विकास मंडळाच्या लाडक्या भोवऱ्याईच्या स्मरणार्थ 250 एकावर पाठवलेले आहे. तसेच कैलासवासी हरिश्चंद्र रामचंद्र आगरे कैलासवासी हरिश्चंद्र रामचंद्र आगरे यांच्या स्मरणार्थ यांचा भाचा राजेंद्र शंकर गावडे राहणार पाटपन्हाळे यांकडून 101 रुपये तसेच विकास आगरे यासह खास मावशासाठी 201 रुपये असलेला आहे. त्यांचा असं म्हणणं आहे मावशा नाव घ्यायचं विकासराव आहे का बाजूला? नीट लक्ष देऊ नये का? सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक हिरा चमकला भगवाटिया चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार तो शत्रू हरी गरजला असा एकच छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेला. म्हणूनच रसिक जन हो आपण आपल्या शिवाजी महाराजांना म्हणतो स्वराज्याचा हिरा आणि माझ्या विकासरावाचं नाव घेऊन उखाणा करते पुरा. विष्णू मंडळ आभार. धन्यवाद. अगं राधाबाई काय झालं मावशी असं? अगं वेळा नटून फुटून निघालात. हो अगं पण हाकमाराचं कारण तरी कोणतं? कारण म्हणजे एवढं उशिराला सांग बरं आधी. अगं काय सांगू तुला? काय हो मंडळी बाईची जात म्हणजे कामाचा डोंगर. काय बोलणार काय लोकांना? अगं तुम्हा पोरीसारखं नव्हे. मग अगं शाळेतून आलं दप्तर टाकलं की गेलं लंगडीने खेळायला. कोण लंगडी नव्हे आम्ही कामं करतो घरी. अगं कुठची कामं? आया घरी तुमच्या नावाने बोंबलत असतात. हो का? कधी? अगं नेहमीप्रमाणे सकाळ सकाळ उठली हा लग्नाच्या रक्षदा म्हणून काय माझ्या डॉक्टरवर पडल्यात. कशाच्या लक्षात पडल्या? अगं लग्नाच्या अगं शुभमंगल सावधान. तुझं सावधान झालंय? अगं झालेलंच आहे. अगं ते मयूरराव आहेत ना त्यांच्यापाशी. त्यांच्यापाशी झालं? अगं ते माझे कारभारी नव्हे. हो का ग? मग सांगितलं नाही मला एवढे दिवस. अगं नेहमीप्रमाणे बाप्याला उठवायला गेली. अवधनी बाप्या उठला असेल. अगं कुठला गुलाब हा खाऊ बोलायला तयार नाही. का अचानक बोलायला बंद झाला? म्हणून बाप्याच्या डोक्याला हात लावून बघायला गेली. डोक्याला हात लावून बघितलं? असं काय बघितलं? बघते तर काय काय ग? अगं गडी नुसता तापाला का फणफणलीला. आपण फणफणलेला? अगं 400 इंचावर गेलेला बापेला ताप. किती मावशी? अगं 400 इंचावर गेलेला ताप. 420 वर? आणि अंग नुसतं बाप्याचा विस्तार कडकडीत झालेलं. तर मग दवाखान्यात जायचं त्याला? अगं त्या सोहमरावांकडे गेली.
त्यांच्याकडे कशाला अहो म्हटलं भाऊ चला बापाला घेऊन दवाखान्यात जाऊया. मग गेले दवाखान्यात घेऊन अगं फटकेली त्याच्यावर. मग तो मावशी तुला काय होत असेल तर आहे त्या परिस्थितीमध्ये येतो तुझ्या बापाला घेऊन मी काय याचं. कागू मावशीचा बोलला बाप्याला तुझ्या अगं काय बोलला काय माहिती. मी तशीच एकदा राधे कमरेला बाप्यावर घेतला आणि कशी बशी एकदाच्या दवाखान्याच्या दारात गेली. दवाखान्यात दारात गेली जाते तर काय काय जाता बघितलं अगं इंदूबाया जनीबाया मीनाताई दीपाताई सोनूताई सगळे आलेल्या. कशाला कशाला जमले ते अगं म्हणतात मी बाप्याला बघायला आलेल्या. अरे बापरे मागाशी कोण बघितले नाही अगं मागाशी खाली एक पण आलेली नाही आणि नंतर ह्या आल्या. आता म्हणजे तुमचा उपयोग तरी काय आला तर वाईट वाचा. आता बाप्याला तपासल्याने घरी घेऊन जाऊया. बाप्याला तपासा डॉक्टरकडे अगं एक नंबर सरळ माझ्या बाप्याचा नंबर आला. त्या बाप्याचा नंबर आला गेली आणि बाप्याला डॉक्टरच्या पुढ्यात आडवा घातला. बाप्याला डॉक्टरच्या पुढे आडवा घातला हा म्हटलं मिळाला गुलाम माझ्या बाप्याला तपासल. तपासलं असेल बाप्याला मेल्याच्या तोंडावर पडली पेटकी शेणपुरती. अरे? मेल्यासारखं माझ्या नाकाला नतीकडे बघी मला बाई लई लाज आली. मी त्याला बोलली हे बघ माझं नाक गेलं तरी चालेल तर तुला माझी मिन्नत काय द्यायची नाही. अगदी बरोबर बोलली पहिलं म्हटलं बाप्याला तपास बघू. असं बोललं तपासला बाप्या तुझ्या अगं असं बोलते तर काय ग अगं गुलाबात एवढं काढवाचं तुला असं लांबल्याचं काढलं काय गं लांबल्याचं काढलं त्याने अगं काय म्हटलं माझ्या बाप्याला मारण्याला फासबी जाऊन मारतोय की काय. अगं या बाई फासबीस नवं ग स्टेटस्कोप म्हणतात त्याला. अगं तुम्ही शिकले सवलेला पोरी आमच्या राज्यात काही असलं काहीच नव्हतं बघ राधे. मग काय अगं नको वाचा तुझी पानावडी चापत्तीची पानं एकत्र शिजवली की काढा करून सकलले मी शेतात भाजावर गोळा करायला जायची. तुमचं राज्य पहिलं बरं होतं असं आमचं पहिलं राज्य. एक सरळ बाप्याचा नंबर आला. बाप्याचा नंबर आला डॉक्टर म्हणतो काय म्हणतो अहो मामा श्वास घ्या. आम्हाला श्वास घेतला का ग अहो मामा श्वास घ्या. अगं चपा बसला तुझ्या मामाचा कधी नाही तो. मामा श्वास घेत कुठला मामा आला भाजरा फुगत एवढा फुगला कशा का बाजरा का अगं मामा असला फुगला मामा काय श्वास घ्यायला तयार नाही. मग कसं काय तर डॉक्टर म्हणतो मावशी त्याला 2 वेळा म्हशीचं दूध टाक म्हणजे बाप्यात तरतरीत होईल बघ. असं कुठल्या गोष्टीचं अगं पेटकी शेणपूट पडल्या तोंडावरती. अगं राधाबाई अगं घुशी जर का दूध द्यायला लागल्या असत्या ना तर हे टोपीवाले मामा का आपलं नमन टाकायला आले नसते. अगं राधाबाई अगं त्याला मजबूत 10-12 घुशी बाळगून घरात रात्रंदिवस दूध काढत बसले असते. तू काय काय बोललीस म्हशीनं बोललीस का अगं म्हशीचं दूध म्हणाली मला घुशीच ऐकू आलं. अगं हे बघ आता बाप्याचा हातभर काढलं वाट बोर्डवर नाव घेते आणि मग बाजारला जाऊया. बोटगडच घ्या उशीर झालाय नाही बोर्डवरच घेते. घे बघू ताडफाड रामफळाचं झाड ताडफाड रामफळाचं झाड पंढरपूरची करते वारी चांदीच्या चौकटी सोन्याचं कावड उघडून पाहते काय काय परी साई अंजली भात हातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चिरेबंदी वाडा ठाणबंदी घोडा कमरेवर गोड चालण्याचा झोप मी चालते ठासून मला आले असून मी असले गालात मला पुसरत रंग महालात तुझा रंग महाल कोणता अख्खांची गाडी दख्खनची वस्ती चप्पलवर लुगडं नेसती चंद्रकोर साडी तिचे रुई फुली काठ घोड्यावर बसला देऊळ घाट देऊळ घाटचा अडकिता जालन्याची ढवळी सुपारी अहमदाबादच्या वाण्याने मेहकरची पिशवी चिखलीच्या शिंप्याने शिवली नादाची डबी गाडी कोकणात उभी गाडीचा झाला चकनाचूर दोन्ही नद्यांमध्ये बाळापूरला पेठा शेगावला पाण्याचा तोटा पुण्याची खारीक मेहकरला कायदा बारीक शिंदेशाही तोडे त्याला दोन्हीकडून 2 पक्षी आणि माझ्या मयूररावाचं नाव घेते चंद्रसूर्य साक्षी. विष्णू विचारे गुहागर तालुक्यातील नमनप्रेमी विष्णू विचारे गुहागर तालुक्यातील नमनप्रेमी व प्रमोद आगरे या सण खास मावशीसाठी 101 वर्ष पार्श्व घ्यायचे आहे. त्यांचा समाना मावशी नाव घ्यायचंय विष्णू प्रमोद. कांडून कुठून केला गोळा पंचमी नोहला डावा डोळा आला गडोबा केला लाया जाग झाला या जागराला करू पांढरा गडोबाचा धावता गडोबाला करू साजीर गौरीला लाजीर गौरीला काढू चित्र आली वडिलाची पित्र वडिलाला सोडू ना दसरेले महाल दसऱ्याला लुटू सोनं दिवाळीचं झालं येणं दिवाळीला करू पंचरथी संक्रांत आली रात्री संक्रांतीला पुजू सुगडं माय पाडणं उघडं माय पाडण्याला पुजू पाठ शिंग्याला घेणं दाट शिंग्याला खेळून पाडव्याला चित्रगण पाडव्याला उभारू गुडी आकीतीला लाडी आकीतीला करू वडे आणि माझ्या गळ्यामध्ये विष्णुरावाच्या नावाचे मंगळसूत्राचे जोडे. तसेच प्रमोद आगरे यांचे माझे नाव घ्यायचंय प्रमोद. कंटन कुंदी मनमन नाती मना मातीच्या उभाला रीती सीताले खाम अक्काबाईच्या पोटी जन्मले राम गेले 15 रुपये गेले 15 शिकत उठलं वगळ आला परस्तारी परस्तारचा बायका नाव घेते एका गजवार घराणे चिले नाव घेते गहीन उमेश गजबाची बहीण नाव घेते दासी मंदार तावडेची भाची मंदारराव माझे नाव तानी प्रमोदराव माझे
राजा व मी त्यांची राणी. तसेच विकास आगरे या दोन खास मावशासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आहे. यांचं असं म्हणणं आहे मावशा नाव घ्यायचं विकास. विकासराव नीट लक्ष देऊ नये का? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात देवरुख माझे गाव. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात देवरुख माझे गाव. देवरुख गावची आई सोनजाई आहे बाळाची तशीच आहे ती आपल्या सर्वांच्या लाडाची. मंदिरामध्ये येता येता वाजत होता संबर. परशुरामवाडी मावळती हे लाख मोलाचे मंडळ. गावामध्ये आहे ढाबा. विलास माझे बाबा. दारामध्ये आहे गाई. विजया माझी आई. पाण्याला जाते गवळण. सुरेखा माझी मावळण. समुद्रावर फिरते नाव. दिनेश माझा भाव. समुद्राच्या पाण्यामध्ये झळकता शंख शिपले मोती. विकास राव माझे पती व मी त्यांची सौभाग्यवती. उर्फ गोंद्या याकडे खास मावशीसाठी 101 रुपये भेट आहे. मावशीनं गोंद्यासाठी कंबर हलवायचे. तसेच विलास चंद्रकांत किरवे या दोन खास मावशीसाठी 300 रुपये आणि जाहिरासाठी 201 रुपये. तसेच अजिंक्य अरुण किरवे या दोन मावशीसाठी संपूर्ण कार्यक्रमासाठी 102 रुपये भेट आहे. मला त्याचा आभार आहे. निलेश ठाकरे यांसाठी संपूर्ण तोडा लागला. धन्यवाद. चला सर्व अगं राधाबाई काय थांबायला मध्ये वाटेत. अगं या मथुरे बाजारी जायचं ठरलं. काढले की वेगळी अशा. अगं पण घेतलात का नेसलात काय ते नाही बोललात ते. मावशी घेतलं काय नेसलं काय कशाला पाहिजे? अगं सांगायलाच हवं. सांगायला हवं. अगं जर या टवाळ गिरायकासाठी जर पुरा बाजारात असतील आणि जर मला एखाद्या गिरायकाने विचारलं अगं हे मावशी तुझ्या राधाबाईकडे काय आहे तर मग मी काय सांगणार? मग काय सांगणार तू? सांग बघू लवकर. सांगते हा नीट कान देऊ नाही बघ. हा बोल बघू. अगं मावशी मी घेतलं विक्रीला दूध. काय म्हणाली? अगं विक्रीला दूध घेतलंय बघ. आणि नेसलीस काय? हे चालू सूप नेसले. अरे वा खूपच सुंदर. हो ना ग. अहो ताराबाई असे या पाहू पुढे. अगं मावशी मी घेतलं बघ दही. काय घेतलं? दही. अहो मंडळी अहो या पोरावर जाऊ नका. अहो त्याच्या दिसण्यावर जाऊ नका. त्या विकासरावाबरोबर शांता कविताची अवस्था काय झाली बघा. अहो सांगायचं काय तुम्हाला? 9वीला गेलं ती पासून एक भाकरी खायचो आणि 10वीला गेल्यापासून काय त्या विकासरावाने पोरांवर केलेला आहे तर कळत नाही काय त्याची अवस्था करून ठेवलं नाही ती बघा. रात्र दिवस मेलं नुसतं शेल्फ्या बघत असतो. असलं मेलाचं डांबरट पोर. अगं हिराबाई तू ये बाबाशी पुढे. अहो तुम्ही काय घेतलं? अगं मला सांगितलं पाहिजे. अगं सांगायलाच हवं. मग 1 वीत लांब 2 बोट रुंद. 1 वीत लांब 2 बोट रुंद. लाल भडक माल कडक माती दाबून बघ. अगो बाई 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 बाई. अगं तुझ्या मालाचं नाव तरी काय? अगं मावशी पेप्सी. आणि घेतलीस काय? नवी करून मॅक्सी. हा म्हणे घेतली पेप्सी आणि नेसली मॅक्सी. नाका डिझल काना ड्रायव्हर मागं टेपण्याने पुढं बोले. फिर बाजारात बोलत हा तिची आईची आली. हो मागं. अहो हिराबाई तुम्ही या बघा पुढे. अहो तुम्ही काय घेतलं? अगं मावशी मी घेतला बघ विक्रीसाठी खवा. आणि नेसलीस काय? घेतला बघ चालू ना. अगं खूपच सुंदर. सर मागं मावशी बाजारला. चला जर थांबतलं बघ असं. काग म्हणता राधा? अगं मावशी आम्हाला साऱ्या पोरीला विचारत पण तू काय घेतलंस? अगं राधाबाई अगं मी म्हातारी मावशी
माझं कशात काही फाटक्यात पाय. मावशी असं कसं? अगं हे बघ, तू एवढा आग्रह करतेस म्हणून सांगते. सांग. राधाबाई अशी गेली बाजारात आणि दिली आरोळी. अशी गेली बाजारात आणि अशी गेली बाजारात दिली आरोळी. घ्या रे कडी. तिकडून आले माझ्या विकासरावासारखे धान तिपाड गडी. धान तिपाड. उडवली दाढी प्यायला गडी की चालला गडी चलत राधे बाजारला. चल मावशी. अगं पोरीनो, हा मथुरीचा एवढा अवघड घाट चढायचा आहे. एक सुंदरसं गाणं घेऊन हा मथुरीचा घाट चढू. चल बघू. चला बघू लवकर. साऱ्या मिळून जाऊ बाजाराला, दया दुधाच्या व्यापाराला, बघा उशीर झाला, झटपट गचला, निघू बरोबर मजुरेला. डोईवरी रवी आला, दयालो, डोईवरी रवी आला, दयालो, डोईवरी रवी आला, दयालो, डोईवरी रवी आला, दयालो, विनायक दत्ताराम आगरे या सोबतच मावशीसाठी 101 रुपये वेगळं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे मावशीचं नाव घ्यायचंय तसेच नाव घेऊन मावशी नंबर घालून दाखवायचे. विनायक इंग्रजीमध्ये चाकूला म्हणतात नाही. इंग्रजीमध्ये चाकूला म्हणतात नाही. अहो विजयराव, तुम्ही माझे हसबँड व मी तुमची वाईफ. विनायक दत्ताराम आगरे यातून मावशीसाठी 100 रुपये मावशीचं नाव द्यायचं. विनायक द्राक्षाच्या वेलीला पाणी घालते वाकून, द्राक्षाच्या वेलीला पाणी घालते वाकून आणि विनायकरावाचं नाव घेते शेणाच्या उतली खाली झाकून.
Thank you.
अरे वा, एवढ्या काय गडबड बोलायचे कारण? अरे पेंडा अरे सुदामा 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेळा झाटमट करून मथुरच्या बाहेर चालले. त्यांना पिंपल्याच्या वर ऑर्डर कामगिरी मी न करता तुमच्यावर संपवते तोच मी. ठीक आहे. अरे भाकऱ्या, देवाने कोणती तुला माहिती आहे ना? जरा मोठी मोठी ऐकली बघ. अरे मोठी मोठी काय पूर्ण ऐकायला पाहिजे. तर पूर्ण ऐकलं समज. कामगिरी मला काय जमणार नाही बघ. कामगिरी मला पण जमणार आहे बघ. काय त्याचे आपल्याला पण जमणार नाही. रे वागड्या, ही कामगिरी तुलाही जमणार नाही आणि ही कामगिरी मलाही जमणार नाही. मी कामगिरी करणार कोण? आहे काय माझा मित्र आहे बघ. अरे बोल मग काय थांबलाय? अरे जीवलग मित्र आहे बघ. बोला लवकर. अरे माझा मित्र माझ्या हाकडे येणार आहे तो. माझ्याकडे लवकर ये. तू टाकणार म्हणजे मी आगावर म्हणतो. मार लवकर. अरे पेंडा रे पेंडा गेला कुठे तरी मार बोलतो तू पाहिजे. आता मोठं पिढी आहे ना. हो. अरे टाकणार बघ. बरं दाखवणार होतो. अरे पेंडा रे पेंडा अरे लवकर ये. आपली मजा आहे बघ. होय. गाय चुकाली ती कपिला तिला शोधत मी रामाला काटारू त्याला माझ्या पायाला जखम झाली माझ्या पायाला. अय्यो रामा, रामा माझी गडबड झाली ना. अय्यो रामा, रामा माझी गडबड झाली ना. अय्यो रामा, माझी गडबड झाली ना. अय्यो काय झालं? अरे काय सांगू तुम्हाला? काय झालं तर सांग. काय सांगू तुम्हाला? अरे काय झालंय तर सांग. अरे अगोदर मला एवढा होता हा? आता हातभर लांब झाला. अरे पेंड्या अगोदर एवढा होता. अरे तुझा हातभर झाला. अरे कोण? म्हणजे तुम्हाला माहिती नाही? नाही. अरे मेले माझा फोन काय माझा फोन म्हणजे तुझं लग्न झालंय? माझं लग्न झालं म्हणजे बापच्या उशीर अरे याच्या औषध नाही बापा औषध. माझ्या उशीर नाही बापाच्या औषध. बापच्या उशीर. हा बरोबर. अरे त्याला म्हटलं कुठं तरी नेऊन टाकायला हवा. पाणी देऊन टाकायचं रे खाली. इकडे पाणी आहे का हो? पर्याय काय? अरे शाळेत नेऊन टाकायला हा, हवा. शाळेत अरे, जाऊ. असं बोल ना. बोलला काय तू करून टाकायला हवा. आपलं पाणी देऊन टाकायला हे हवं. तसा तुझ्याला मी शाळेत नेऊन बसवला. शाळेत नेऊन बसवला आणि काय माहिती माहिती काय काय? विचारणार रे? हे बाबू हा. तुझं संपूर्ण नाव काय? ए बाबू तू संपूर्ण शाळेत बसल्यावर नाव सांगायला जावं. नाव सांगायला जावं म्हणजे काय सांगायला माहिती काय? काय सांगितलं? बाबूराव बाबासाहेब दाभुणकर. बाबूराव बाबासाहेब दाभुणकर याला पोट जाऊ शकत काय अण्णा हा ना बाबू. नाव दाभुणकर. बरोबर.
बाबासाहेब तू वाटतोस तसा बाबासाहेब म्हटल्याबरोबर काय झालं माहितीये काय काय झालं? बायनं माझ्या बाबूला काय म्हणायला माहितीये काय काय म्हणाला तुझ्या? हे बाबू हा. मी जसे भेटलं विचारेन तशी तू उत्तर द्यायची हे बाबू जसं मी विचारी तसं उत्तर द्यायचं उत्तर द्यायची हा, बरोबर आहे अरे ना तेच ना विचारी हा प्रश्न विचारी बरोबर आहे. बायनूंचं पहिल्यापेक्षा काय माहितीये काय काय होता तुमच्या घरात सर्वात लहान व्यक्ती कोण ते फटकी फटली बाईंवर हे बाईला समजत नव्हतं लहान व्यक्ती कोणती? बायनूंना माहितीये माझा पोरगा असला तो मग? त्याने तसं नाही मग तुला सांगितलं मारायचं सांगितलं आम्ही. आमच्या घरात लहान व्यक्ती माझ्या पप्पा ते काय आहे? अरे ते कसे काय म्हणजे घातलं झालं घातलं मला जमत एका कपल्या स्वतः जातात मम्मीच्या फुल्यात हा, मग बरोबर आहे. हा, मग बरोबर आहे. आणि बायनूंचा लगेच दुसरं वेगळं बाईला लगेच दुसरा तू कुठं जाऊ सर्वात जास्त बरोबर कुठं बोलतो तुझ्या पोराला काय समजता कुठं पडतो आई नाही त्याच्या पोराला समजा काय म्हणतात म्हणजे काय सांगितलं माहिती काय काय सांगितलं? सर्वात जास्त बरोबर माझ्या पप्पाच्या दादूच्या घरसात बोलतो हे तर कधी बघितलं हे कधी बघितलं म्हणजे फतीत न बघितलं कुठं बघितलं म्हणजे फतीत न सवय पण बेकार होती याची. सवय म्हणजे बायनू काय म्हणायला माहिती काय काय म्हणल्या? त्या बाबू लय हुशार आहे. लय हुशार आहे. त्याला काहीतरी कठीण वेळेचं याला कठीण नाही बोलू. विचार कठीण आणि अवघड एकच मग असं देखत असं म्हणजे बायनूंचा कठीण म्हणजे काय माहिती काय कोणता? जल बाबू समज जर बाबू समज समुद्राच्या मधोमध लिंबाचं झाड लावलं त्या लिंबाच्या झाडाचं लिंबूला काढून आणायचं असन हा तर तू कसा आणशील काय तुझ्या पोरगा तुझा साप गडपटला. शाप गणपतला म्हणजे शाप गणपत काय आहे त्याला कसं आणणार आणि तू? काय काय म्हणाला माहिती काय काय म्हणाला? जरा विचार केला जरा विचार केला जरा दुःख झालं गेल्या डोकं जात काय चालू. म्हणाला माहिती काय जे उला तुला झाले ते लिंबाच्या झाडाचं लिंबू काढून आणीन उडत उडत जाईल त्या लिंबाचं लिंबू काढून आणीन. काढून आणीन अरे बाई बी तापल्याची मग. बाईक आपल्या म्हणजे लय आपल्या मग? काय म्हणाला माहिती काय म्हणाला? काय उला तुला द्या बघ काय तुझं ऐकलं नाही काय बरोबर आहे बाईचं बरोबर आहे मग तसं म्हटल्यावर माझा बाबू पण नाही दिसाला बाबू तुझा तापला. आणि काय मला माहिती काय उला तुला त्या बघ का माझ्या ऐकलेलं नाही आहेत बरोबर आहे पण समुद्राच्या मधोमध लिंबाचं झाड काय तुमच्या बापचा लावून नाही का? हे बरोबर आहे. माझा पोर लय हुशार म्हणजे माझी संस्कार त्याच्यावर हो हो मग सगळं लावून देत आता माझा पांड्यामध्ये ऐकलं वाचनाला गेलाय काय? आणि या आपण पांड्यावर मारायला त्याला काय परत आणलाय तू आला काय म्हणजे इकडे बोलला खाणार कोण तू खाणार बोलला आणि तू खाणार बिया मग बरोबर आहे आता काय चुकत आहे बाबू पण हुशार आहे. हा, बोलत घे. बरोबर बोलतो बघ पांड्या
अरे कृष्णाने कामगिरी सांगते बघ तुला. अरे कृष्णाने कामगिरी सांगले आणि ती कसली चांगली लाट कुठली ह्या पदाची माहिती नाही. चांगलं 16 कोटी का भरून डायरेक्ट माठ. अरे मधून चालले आहेत त्या डायनेट का माझं काय जातं त्याला पिंपळापर्यंत करायची आहे. तू किलो बोलवलेला आहे. अगं त्या गोष्टीने हात धुतो बघितलं ना नाही बाबा माझ्या काळीच्या टोकाला बघ. कोणच्या बघायला काळीच्या टोकाला बघ. काय म्हणतो माझ्या भोका अरे मी शिवानी गवलं म्हणाले बाप्या बाई दाखवलं काय गाठी असं गिळवली तू जुळलं मी दाखवतो बघ आपल्याला समोर बघ माझ्या काठी समोर बघ माझ्या काठीमध्ये नजर होती माझ्या बघ. त्या गवल्यांच्या पोरी अरे म्हणून पांढरा सोबरा गोरी आहेत त्या गवल्याच्या पोली दूध खाता म्हणून तर पांढरा शुभला गोल्या तुम्ही काय कोलच्या काहीतरी बोलू नको या त्याच्याला करायचं काय त्याला काय करायचं नाही. त्या पोरीची शाली होती मावशी आहे कोण ह्याची बहीण वाटतं बोलवला त्याला गाडी तरी द्या तू लहान मोठा. काय विचारायचं म्हणजे काय अगं मावशी आपण आली आणि जाणार कुठे एवढं आता विचारतो झालं काय पोरींची मावशी आहे बघ फार हुशार आहे जाताना सावकाश जा. हे पहा रसिकांच्या मनापासून नाही पाठवते अंजनी अनिल पावसकर अंजनी अनिल पावसकर राणा असगोली यातून खास नंदीसाठी 201 रुपये तसेच प्रकाश आगरे भजनीबुवा प्रकाश आगरे भजनीबुवा यातून खास बैलाच्या भोग्यासाठी नंदीसाठी 101 रुपये तसेच आमचे मित्र ओंकार झगडे आमचे मित्र ओंकार झगडे या करून खास मावशीसाठी 101 रुपये पाठवले आहे. त्यांचा संबंध आहे मावशीचं नाव घ्यायचंय ओंकार. ओंकारला आहे त्या बाजूला
आज बसलंय बाजूला सगळं बाजूला बस. बरं नीट लक्ष देऊ नये का? त्यांच्या बाजूला या. काटेरी गुलाबावर सुंदर सुंदर फुले, काटेरी गुलाबावर सुंदर सुंदर फुले आणि माझ्या ओंकारावाशी लग्न होतात. एका वर्षामध्ये झाली मला 4 मुले. पारस विकास आगरे, पारस विकास आगरे या 2 खास मावशांनी 201 रुपये खर्च झाले. त्यांचं असं म्हणणं आहे मावशात नाव घ्यायचंय पारस. आमच्या लग्नाच्या वरातीला होता डावा डिजेवाला, आमच्या लग्नाच्या वरातीला होता डावा डिजेवाला. आमचे पारसराव रोज दारू पिऊन गटारात पडता तरी म्हणतात मैं झुकेगा नाही साला. वैष्णवी विकास आगरे, वैष्णवी विकास आगरे यांतून खास कृष्णाच्या मुलीसाठी 51 रुपये. तसेच रेश्मा रवींद्र माटर, रेश्मा रवींद्र माटर गाव आजूर यांतून खास कृष्णासाठी 101 रुपये. तसेच कैलासवासी तानाजी लक्ष्मण आगरे, कैलासवासी तानाजी लक्ष्मण आगरे यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा विकास तानाजी आगरे यांकडून संपूर्ण गायकावटी 51 रुपये पाठवलेले आहे. मंडळी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चालू काय अजून गेला का? अरे फुटले तुझे डोळे, तुला काही मी म्हैस दिसते? माहित नाही मग कोण आहे? अरे मेल्या, अरे या माझ्या पोरी आणि त्यांची मी मावशी. तर मी काय करू? तर मी काय करू? जास्त आगाऊपणा करू नकोस नाही तर नाकाची ममानी तोंडाचा तमाशा करून उठे नाही तुझ्या. अरे तुझा म्या. अरे तुझ्या कामाचं बोल लवकर. अरे मावशीच्या वताला आली. अरे मावशीच्या वताला आली. मावशीचे बघा आता. मावशीच्या ओटाला लाल. काय बोला? काय मेल्याच्या तोंडाला हाड. बाई माणसावर कसं बोलायचं मेल्याला काय सुद्धा कळत नाही. कुठनं मेला आलाय काय नाही. मी काय बोलतो असं नाही बोलतो. मग काय बोलला? साडी बोला साडी. साडी म्हणाला सोय. आधी ऐकायला येतं काय बघ. हो मला बोल. तर कामाचं बोल लवकर. तिला ऐका नाही ना. तू आलेली कुठून आणि राहणार कुठं तर सांग. हे बघ, आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरे बाजारी. तिथनं आली ती. आलेली गोखल्यातून आणि जाणार मुलीच्या मला. अरे मगाशी डोळे पण तुझे फुटले होते, आता तुझी कानपुंडी लावून पण बंद झाली. या सगळं कापलंय कशाला? अरे आलेल्या गोकुळातून आणि जायचं मथुरे बाजारी असं बोलली मी तुला. अशी बोली ती. ह्या मी याला ऐकणार. मला सांगते होय. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. ग भाऊजी, काय रे मथुरेचा रस्ता फुटफुटीत आहे. मी याला बोलणार. अरे मग आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. अगं दुसऱ्या मार्गाने जाशील काय? का रे बाबा? काय ऐकलं बोलवे गावला बजावला तो. अरे असं म्हणतोय, मग आम्ही तिसऱ्या मार्गाने जाऊ. या बोल बनवला म्हणजे ऐकलं बोलू नको. पहिला घाबरवतोय. अरे मग चौथ्या मार्गाने जाऊ. चौथा मार्गाने तुझ्या हप्त्यात अरे पण मला एक सांग, तुम्ही आम्हाला इथपर्यंत अडवायला आलात खरे, आपल्यास म्हणतात तरी कोण? म्हणजे तुम्हाला ओळखलंच नाही? अरे मेल्या, अरे चपट्या नाकाला आणि फेट्या तोंडाचा तुला ओळखणार तरी कशी? मीच तो. अरे कोण तू? मीच तो. अरे मेल्या कोण पण? तुझ्या इथं घो. अरे कृष्णदेवच्या संगीत संगडी आपण. कृष्णदेवच्या संगीत संगडी. ह्या मला माहिती आहे. मला काय विचारतोय? तुला येतं काय बघितलं? संगली सवंगडी. मग तुमच्याकडे काही कायदा वगैरे आहे का? मग बघतो सगळे बोलले. हे मेल्या, अरे कांदा का तुझ्या मस्तकावर चेपाला मी मागितलेला नाही. मग काय? अरे कायदा म्हणजे ओळखपत्र विचारलं. म्हणजे हाय मी हे पहा, सागर आगरे, सागर आगरे याकडून मावशीसाठी 101 रुपये दिले. त्यांचं असं म्हणणं आहे मावशी नाव घ्यायचंय आणि मावशी आणि पेंड्यानं एकत्रच नाचायचंय. सागर. दारी होता हरभरा पाणी जाई झरझरा, दारी होता हरभरा पाणी जाई झरझरा, सासरी सरजरा सुना गेला माहेरा. जाता त्याला जाऊ द्या, खुडबळ्या लिहून द्या, खुडबळ्या मोराच्या आम्ही लिखी फोडाच्या. देसाचा सुटा कोकणचा वारा आणि माझ्या सागरावाचा घोडाला चंद्रज्योतीचा उजेड सोडा. मावशीला आणि पेंड्यानं नाचायचं. वाजवा.
काही अजून माझ्या करून घे. काय आधी करून घे, मी हात धुवून मग पुढची कामं करायची मग. तुझी काय मला कशी करायची? त्या पॅन कार्ड विचारता काय द्यावे सांगू तुला पुन्हा? बोलव विचार. सांग. तुला हाय सांगितलं हा, बोलव तिला, बोलव पुढे. अगं ये भाऊचे. अरे हाय झालं. अगं हाय. अरे काय आहे अगं हाय. अरे गेल्या पण काय आहे तुला काय होय? अरे कायदा विचारला तोच आहे. सांगा बघू लवकर थांब जरा तू गवळच्या नारी, थांब जरा तू गवळच्या नारी, जाऊ नको तू गवाजरी, तुझ्या देवाचा रूप मला अडविणवाटे भरी, तुझ्या देवाचा रूप मला अडविणवाटे भरी, तुझ्या देवाचा रूप मला जाऊ दे मोजा आपले हाडं बघतो तिकडे का रे पेंद्या ए शेंडी कायदा सांगून झाला. कायदा सांगून झाला. आता काय बघतोय? मला वाटतं अजून नाही झालाय. आता काय माहिती आहे काय? कायदा सांगून झाला ना. मग सांग, सांग. कायदा कायदा ऐकला ना तर कायद्यामध्ये बसावं लागेल. दासान तू जाऊन सांग. तुला सरळ इथं मारायचं मारायचं नाही मारायचं गप डोंबाला तिथं आम्ही राहतो दोघं, तू जा तिकडे. जा लवकर. काय सांगितलं तू गप घर जा तिकडे जा. हे पेंद्या, अरे जा लवकर. ए मावशी जराशी फुले. काय हा मेल्याला झालं तरी काय सारखी इकडे ये मावशी इकडे ये मावशी इकडे ये तिच्या पुढेच बस. हा, इथे फुल्यात बस. इथे बसव बस. वर खाली पडेल. आई काय वर. याला मी ह्या घेऊन झालं पाहतो. माझा तर किती जणांचं घेतलं काय रे काय? म्हणजे नाव अरे मेल्या अरे काय बोलतोस तरी काय काय म्हणजे माझा तर किती जणांचं घेतलं. अरे मी कुणाचं घेईन तुला काय करायचंय माझं या घे काय? नाव. मेला म्हणणार त्याच्या ह्या 4 कावळ काटक्या त्याचं नाव घेण्यासारखं तरी आहे हा? नाही ना अजिबात. का माझा नवरा तरी आहे तुला घ्यायचं असेल तर घे नाही तर नाही घेतलं तरी चालेल. अरे नको तुझी दया करते तू एवढा आग्रह करतोस म्हणून सांगते पेंद्या मी तुझं नाव घेते पण माझ्या काही अटी आहेत त्या मान्य असतील तर आता विचारायच्या होती आहे ती बसली. अरे हे बघ पहिली अट म्हणजे अशी कशी की आज देवीची पालखी समोर बसलेली आहे तू आलेला एवढा चांगला भात करला. तसेच आपले लाडके छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव देखील आहे तर त्या निमित्ताने या रंगमंचाला आपली एक सुंदरशी फुगडी व्हायला पाहिजे आहे कबूल उगलीच काय तुला अशी गोल 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 फिरवली. अशी बोल कर नको. कशी फिरवशील अशी फिरव. आणि दुसरी अट अशी मी तुझं नाव घेते तू माझं नाव अशा पद्धतीमध्ये घेतलं पाहिजे कशा पद्धतीने की चाटून खाण्यासारखं आणि उगाळून पिण्यासारखं अजून चाटू काय मग पूर्ण आहे. बघ हा नंतर नाही म्हणशील आहे ना लक्षात आहे लक्षात. ठीक आहे तुझं नाव घेते कान उघडे ठेवू नये त्याचं काहीतरी वेगळंच ऐकशील ते मग काढून ठेव.
शिवशंकराच्या पिंडीला नागनागिणीचा वेढा. नाग दागिनेचा वेला. शिवशंकराच्या पिंडीला नाग नागिणीचा वेढा. नाग नागिनी आणि मी याची म्हैस आणि हा माझा रेडा. अमित आगरे यातून मावशीसाठी 101 रुपयाचं पार्सल आहे. मावशीचं नाव घ्यायचं अमित. काथेच्या बशीमध्ये बदामाचा हलवा. काथेच्या बशीमध्ये बदामाचा हलवा. अहो अमितराव, अगोदर पहिलीला घालवा, मग या मावशीला बोलवा. अनिकेत संतोष आगरे यातून मावशीसाठी 101 रुपयाचं पार्सल आहे. त्यांचं असं म्हणत मावशीचं नाव घ्यायचंय अनिकेत राव, नीट लक्ष देऊ नये का? गेली होती पाण्याला, चिखलात रुतला पाय. अहो गेली होती पाण्याला, चिखलात रुतला पाय. माझा अनिकेत कुठं दिसत नाही, कुठं गटारात पडला की काय? सन्माननीय अनंत महादेव आगरे आगरेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष अनंत महादेव आगरवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष यांकडून संपूर्ण गावासाठी 501 रुपये पार्सल आहे. तसेच वटवृक्ष गोट फार्म ते मालक दिलीप यशवंत भुवड बकरेवाले यांकडून संपूर्ण गावासाठी 51 रुपये पार्सल आहे. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. कसं घेशील? त्यातून खायला झालं का नाही उकळून पिण्या झालं. अरे वा, म्हणजे लक्षात आहे. घे बघू लवकर. वातीवर वाती, स्टीलची वाती. काय जन्मदिन नव्हती नव्हती. तिला खाल्लं भाग पडलं होतं. काय सांगलं असतं. खाली सांगलं असतं. तुला काय खायला काल त्या उरलं नसतं. बरोबर. वातीवर वाती, स्टीलची वाती. हा. त्यावर जेवली एवढी मोठी पला. अरे मी याला हे पेद्या एवढी वाटी आणि एवढी मोठी फरक आली कशी रे. मी लोकांना चिकटवली होती. बरोबर चिकटवली अशी. वातीवर वाती, त्यावर मोठी जेवली एवढी मोठी पलाट. मावशी तुला पण सांगतोय, हा बाबू अगला झाला तुला ठीक आहे. आशिष सुहास आगरे यांकडून मावशीसाठी 101 रुपये पार्सल आहे. मावशीचं नाव घ्यायचंय आणि नाचायचंय सुद्धा. शिशव्याचा पलंग, त्याच्यावर ठेवली मऊ गादी. शिशव्याचा पलंग, त्याच्यावर ठेवली मऊ गादी. त्याच्यावर ठेवली नक्षीदार उशी. आशिष रावाले माझ्यापाशी. मी त्याला म्हटलं, हो आज नको, आज आहे एकादशी. तसंच मावशी नाचायचंय. मावशीला नाव कसं होतं, तातून खाण्यासारखं उघडून पिण्यासारखं. खाल्लंच काय तातून आणि उघडून. अरे नाव घेतलंय, पण आता तुला कसा चांगला डाबास मोडते बघ. काय बोलते संपास बोलत हे सगळं बोलून टाकशील. काय करशील घरी कामं तर केली असतील. आणि त्याचं वाटून लावून टाकशील. करतोय काय फुगड्या घालतोय आणि आता मी याला पोटावर झोपलाय. पोटावर म्हणजे उपडी झोपलाय. बघ बघ जिवंत आहे काय. उचल
काय झालं तुला कोणी अडकत उभा राहा सर मावशीचा डाबा सापडून टाकला डाबा म्हणून टाकला कोंबडं मिळालं मोडलं एक तंगड मागणं सारखं उठून हा पोरला पडा ह्या कबड्डी खेळायचा पाय वाढला ना हे वाकड्या ही गाडी याच्या डोक्यावर केस आहे काय आणि काय मेल्याचं डोकं काय मेल्याचं पोकं आणि काय मेल्याचं पोट आणि काय मेल्याचा पोट कुठला अंधारा काय समजत नाही दुराला वाटतं असा गाव सगळं गाव आता पुढे घेऊन जाईल ना जाऊन सांग आता मावशीला जाऊन सांग मावशीला जाऊन सांग चांगलं उघडा काय जायचं ना कायद्याप्रमाणे बसावं लागेल कायद्यामध्ये तर बसावं लागेल म्हणून एवढंच ना रे मावशी काय रे फुगडी खेळायची आहे तुला? फुगली काय सगळं टाकलं बोलून अरे खेळायची असेल. आमचा कायदा ऐकला का? हो ऐकला की. आमच्या कायद्यावर तुला बसलं पाहिजे. अगं हे पोरी नो त्यांच्या कायद्याने नाही थोडा वेळ दमलून होऊन बसूयात आपण. आता मन कशी मग बसला काय पहा रसिकांच्या मनापासून आले पारदर्शी शशांक शिंदे उर्फ पप्या वैविध्य गावचा चॉकलेट बॉय यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपये पाठवायचे आहे. मावशीने त्यांचं नाव द्यायचे आणि मावशीला नाचायचे सुद्धा. वन बाटली टू ग्लास अहो पप्याराव ही फक्त मावशीच आहे तुमच्यासाठी फर्स्ट क्लास. आगरवाडी विकास मंडळ मौजा वरवली या मंडळाचे अध्यक्ष श्री सन्माननीय अनंत महादेव आगरे यांकडून 501 रुपये आहे. त्यांचं असं म्हणणं मावशीनं मावशी त्यांचं नाव घ्यायचं. वटवृक्षाप्रमाणे ते वाट्या सांभाळतात त्या पद्धतीने मावशी नाव घ्यायचंय. द्राक्षाच्या वेलीला पाणी घालते वापून आणि अनंत साहेबांचं नाव घेते तुम्हा बसलेल्या मंडळीचा मान राखून. मावशीला नातं आहे शशांक शिंदे. मला गुलाबला भेटायचं गुलाबडे भेटायचं आणि काय म्हणायचं आणि काय म्हणायचं माहिती काय आपण लग्न करूया आपण लग्न करूया मेला तसंच लहान बॉल त्याला काय म्हणताय नको त्याला हे समजत होतं आपण लग्न करूया म्हणून लहान बॉल म्हणतो
आपल्याला मावशीचं लांबलं. लांबडं. मग मावशीच्या मागणं मागण्याचं मला लाजायचं. तुला मग लाजायचं. लाजायचं म्हणजे तुला म्हटलं भाजायचं की काय? अरे ही बघ कोणती? अरे कोण ती? अरे माधुरी मॅक्सी. काय? माधुरी मॅक्सी. अरे मेले माधुरी दीक्षित म्हण. अरे आज आली मॅक्सी. मी म्हणून म्हटलं मी मॅक्सी. ह्या मेला काम मॅक्सी का बघतो कोण? काय मुलगा? मग हे बघ काय गोड. छे, हे का बघतोय? जास्त बघून बघायला. कानू सांगतो त्याचं काले काय काले करतो. काय मुलगा? छे, नाही कोण बघित राहू पुढं पुढं जराशी पुढे. काय रे तुला काय बसवत नाही? अरे मेला मला पोरी बसल्यात ना. तू पण बघ. अरे या पोरीची मावशी आहे मी. तर मी काय करू? अरे मी अशी सहजासहजी बसत नाही. सदाची बसणार ना कशी अरे वाटत? ढोलकीच्या तालावर मी घुंगराच्या बोलावरच बसते तो. बोल तर मग शाट हो. हे माझं झालं मी तुझं दे. हे घे. लय मोठं आहे. अरे मावशीला मुलगा गेलेली हा मेला वरनं झोपाटतोय. मावशीला मुलगा गेलेली हा मेला वरनं झोपाटतोय. हे घे त्या मावशीला बसली. बसले? मला वाटलं ह्या मेला वरनं झोपाटतोय. मावशीला मुलगा झाला नाही काय? काय केलं? हे घे तुझं. हा, धर तुझा माझं दे. आता आपलं काम झालंय बघ. आम्ही जवळजवळ काम तरी पूर्ण राहिले आहे मग. आता आपण जेवण जाऊया. चल आपण जेवण चल लवकर. करूया. मी पेनला सुद्धा कामगिरी अपूर्ण दिसत आहे. मीच पूर्ण करतो. अगं राधे, आपण आली कुठून आणि जाणार कुणीकडे? आम्ही आल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. मग तू असता प्रतिबंध आहे. आपल्याला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राजे कसे असतात? बाई पद्म, टेंबी हिरा, कटेवरी हात आणि विठ्ठल विठ्ठल करीत असतात. यासाठी मला 8 अवतार घ्यावे लागले. मग सांगा आपले जन्म पुन्हा. मग विठ्ठल ऐकना जरा सांगितो पुन्हा शुद्ध मनाने. ऐकना जरा सांगितो पुन्हा शुद्ध मनाने. माझी जन्मभूमी हे अवतरई भूमी. माझी जन्मभूमी माझी जन्म
एकच देव आहे आपण यांना शरण जाऊ. देवा आम्ही शरण आलो. जा तुम्हाला रजा आहे. देवा मी शरण आलो. राजे तू सांग, 7 अवतारी दिले वचन, तो 8 अवतारी पूर्ण कर. तुझ्या माझ्या प्रेमाचा जगी वाजला डंका. तुझ्या माझ्या प्रेमाचा जगी वाजला डंका. तुला विनीते काना तुझी रे राधिका. तुला विनीते